हे बघा किती कोरडी नदी, किती कोरडी आहे ही जी नदी. पूर्ण निगोज मधली जी नदी आहे, या नदीमध्ये सगळे विहिरी इथं, आणि या विहिरीमध्ये सगळे मासे. काय मासे हे, त्या साईडला किती मासे आहेत. शपथ, बापरे बाप, किती आलेत बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज चाललो आहे मासे पकडायला, आणि आपल्यासोबत आहेत युवक सर. युवक सर म्हणजे एक वर्षापूर्वी युवक सरांसोबत एक व्हिडिओ बनवला होता मी माशांचाच, मासे पकडण्याचा, आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो त्या टायमाला. तर यावेळेस युवक सर आले आपल्या नगरमध्ये, पारनेर तालुक्यामध्ये. तर त्यांनी मला आज फोन केला आणि आज मी त्यांना भेटायला आलो. ॲक्च्युली आता मी दमलेलो आहे. हे बघा, एका मी वावरामध्ये आहे पारनेरमध्ये, आणि ह्या इकडं कोणतं तरी तलाव आहे. त्या तलावाकडं युवक सर मासे पकडणार आहे. आपण बघणार आहे मासे कसे पकडतात युवक सर. हे बघा, हा रॉड आहे मासे पकडण्याचा, हा त्यांनी माझ्याकडे दिला आहे. रस्ता बघा कसा आहे इथनं, भाई साहब. ते एक विहीर आहे पाहिलं का. हे सगळं कांद्याची शेती आहे मित्रांनो, हे सगळा कांदा आहे. ह्या निगोज पारनेर तालुक्यामध्ये निगोज गाव आहे. आणि हे बघा ना किती कांदा आहे हा. इकडनं खाली जायला रस्ता आहे. इथे एक विहीर दिसते आहे, पाहूया किती खोल आहे. भाई साहब, आता इकडं चाललो आहे आपण सरळ सरळ. अरे पाणी लय कमी आहे इथं. आपल्या सोबत आहेत युवक सर. तर युवक सर नमस्कार. नमस्कार. यांचं एक चॅनल आहे, क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. हे त्यांच्या चॅनलवर मासे, खेकडे असे वगैरे पकडतात आणि रेसिपी बनवतात त्याची. अच्छा, विहीर आहे का? हा, याच्यात पण मरळी आहेत, पण ते काय होतं, पागमध्ये येते नाही. त्यातले मोठी मोठी घेतलेली, बारीक बारीक विकलेले जात म्हणून टाकू तुम्ही काय असं. चढावर मी आलेलो तिथं. चला बरं. आपल्याला काहीच आयडिया नाही मित्रांनो की काय मासे वगैरे पकडतात, ह्याच्यातलं आपल्याला काहीच आयडिया नाही. पण आज फक्त आपण पाहायला आलो आहे की नाही हे मासे कसे पकडतात. याच्या आधी पण बघितलेले आहेत. फर्स्ट टाईम मी असं बघितलं आहे की नाही हे मासे जाळ्याच्या साह्याने असे पकडले जातात. आता आम्ही इकडे ह्या साईडला चाललो आहे मरळ मासा बघायला. अरे बापरे, किती मासे आहेत. याच्यात पण आहेत की वळांच्या शिंगटे. बापरे, नाही मामा, याच्यात पण आहे वळांच्या शिंगटे. छोटे छोटे मासे. बघा, ही विहीर आहे, यात पाणी कोरडं झालंय नदीचं, त्यात किती मासे आहेत. बापरे, वळांचे शिंगटे पण. कोळंबी, शिंगटे सगळे आहेत. अरे रे, वरतून किती दिसत होते. ते पाणी पूर्ण संपलंय, त्यामुळे सगळे मासे ह्या विहिरीमध्ये अडकलेत. किती मासे. त्यांनी चिलपी बघा केवढी आहे, मेली आहे. साईज बघा, माझ्या हातावरनं कळेल तुम्हाला. मेली म्हणून हात लावत नाही. हा ड्रोन उडवू ना. आज आपल्याला ड्रोन उडायला भेटणार आहे, बघायला भेटणार आहे कसं उडवतात ते. ड्रोन ते बघा, हे बघा इथे सर आहेत.
आणि ते उडवलं आहे ड्रोन. ह्याच्या आधी भरपूर वेळ बघितले मी ड्रोन, पण म्हटलं चला आज तुम्हाला दाखवतो हे ड्रोनचं कसं सिस्टम असतं. आता सरांना तो ड्रोन ट्रॅक करणार आहे. हे बघा ऑटोमॅटिक, त्याला सिस्टमच तसं आहे. आता माझ्याकडे काय येतोय, खाली आला. हे का त्यांनी सेट करून ठेवलाय, तो ऑटोमॅटिक ट्रॅक करतोय बघितलं का. आणि हा कंट्रोल बी करत नाहीये. दौड दाखव. हे बघा इथं दिसतंय का याच्यात, हे बघा. ही मासे याच्यात कसं का अडकलेले राहतील का ऑलरेडी असतातच? हे नदीच्या बरोबर मधोमध आहेत ना ह्या सगळ्या विहिरी. हां पाणी जसं जसं कमी होतं, कोरडं होतं, हां ते मासे जिथं खोल पाणी असेल तिथे जमा होतात. हां. खोल पाणी आहे तर बरोबर जमा राहतं पाणी, हां. मग ते सगळे याच्यामध्ये जातात, येतात सगळे. अच्छा, म्हणजे पाणी कमी झाल्यावर ऑटोमॅटिक ते विहिरीमध्ये जाऊन. इथं एक विहीर आहे, ती विहीर बघायला आलो आपण. त्या विहिरीत किती मासे आहेत बघूया. अरे काही मरून पडलेत मासे, काही मरून पडलेत मासे. ते खाली खूप मासे आहेत, आपण आलो ना खाली गेले ते, त्यामुळे म्हटलं हालचाल करू नको, हळूच येतील वरती. अच्छा, हे असं असतंय, माहीत नसतं ना. म्हणजे ह्यांना पूर्ण टॅक्ट माहिती विहिरीचं कुठं पाणी आपण हालचाल केली का मासे घाबरून पळून जातात. हो त्या साईडला किती मासे आहेत, आई शपथ, बापरे बाप. आई शपथ, काय मासे आहेत हे. काय ड्रोन पण किती आलेत बघा, किती वरती आलेत मासे. हे किती मासे आहेत हे बघा. सर तिकडे गेले का इकडची साईड लगेच हल्ले मासे, पळाले, घाबरले, सगळे खाली गेले. म्हणजे माणूस दिसला का ते ऑटोमॅटिक खाली जातात आणि तसे वरती येतात ते. मित्रांनो इथं मासे पकडणार होतो, पण इथं सध्या सर म्हणतात की नाही इथं मासे वगैरे पकडता नाही यायचे आपल्याला. तर त्याच्या मागचं कारण विचारू सरांना. तर काय झालं, आपण कमी मासे पकडता येतील पण कॅन्सल केलं मासे पकडायचं, कारण की ते मासे जे आहे ना ते थोड्या पाण्यात आहेत. जमा झालेल्या पाण्यामध्ये खूप सारे मासे आहेत आणि मेलेले मासे पण त्याच पाण्यात आहेत. तर ते पाणी दूषित झालं आणि त्या दूषित पाण्यातले मासे जे आहेत ते स्ट्रेसमध्ये आहे, कारण की ते घाबरलेले आहेत सगळे मासे. आणि स्ट्रेसमध्ये मासे जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होतं, एक विषसारखं असतं, आणि त्याच्यामुळे त्यांची मीठची जी चव असते ना ती बिघडते. तर ते आपण पकडून खाऊन पण काही उपयोग नाही आहे, मास्यांना तेवढी टेस्ट आपल्याला मिळणार नाही. तर या कारणामुळे सर म्हणले की नाही मासे पकडायचे नाहीत. तर फक्त आपण बघितलं इथलं काय होतं हे. तर जसं की तुम्हाला सांगितलं की नाही या तलावात भरपूर अशा विहिरी इथं, हे बघा. आणि या विहिरीमध्ये असे काही मासे अडकलेले आहेत. त्याच्यामुळे सर म्हणले की नाही आपल्याला काही मासे वगैरे पकडायचे नाहीत. मित्रांनो हा व्हिडिओ काय मी बनवणार नव्हतो, पण मी सरांसोबत जस्ट आलतो की नाही ते कसे मासे पकडतात. आणि मला वाटलं की नाही चला तुम्हाला पण दाखव. आपले युवक सरचे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. 4 लाख सबस्क्रायबर असतील शक्यतो. मी एवढं काय बारीक बघितलं नाही, कारण मागच्या वर्षी होते 3.5 लाख, आता 4 लाख सबस्क्रायबर आहेत. आणि त्यांच्या चॅनलवर असेच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटते. तर तुम्ही त्यांच्या चॅनलला जाऊन व्हिजिट करू शकता आणि व्हिडिओ जाऊन बघू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तर चला येऊ का, कॅमेरा पडेल. काय कंटाळा आला म्हणून. बाय बाय.